नांदेड जिल्ह्यातील लेंडी नदी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे। लेंडी नदी परिसरात मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी 20 फुटांनी वाढल्याने गावात अचानक पूरस्थिती निर्माण झाली। रात्रीच्या सुमारास पाणी गावात शिरल्याने काही नागरिकांनी जागे होऊन गावकऱ्यांना बाहेर काढले, मात्र काही जण घरातच अडकले आणि दुर्दैवाने यात 4 महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला। या दुर्घटनेत गावातील अनेक घरांची पडझड झाली असून जीवनावश्यक वस्तूंचेही मोठे नुकसान झाले आहे। आपत्तीमुळे गावातील कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहेत। आमदार तुषार राठोड यांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे। तसेच आर्थिक सहाय्य देण्याचे आश्वासनही दिले आहे। धरणग्रस्तांना आताच्या निकषानुसार मोबदला मिळावा अशी मागणीही पुढे आली आहे। नांदेड जिल्ह्यातील लेंडी नदी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे। लेंडी नदी परिसरात मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी 20 फुटांनी वाढल्याने गावात अचानक पूरस्थिती निर्माण झाली आहे। रात्रीच्या सुमारास पाणी गावात शिरल्याने काही नागरिकांनी जागे होऊन गावकऱ्यांना बाहेर काढले, मात्र काही जण घरातच अडकलेत आणि दुर्दैवाने यात 4 महिला व एका पुरुषाचा मृत्यू झालाय। या दुर्घटनेत गावातील अनेक घरांची पडझड झाली असून जीवनावश्यक वस्तूंचेही मोठे नुकसान झाले आहे। या आपत्तीमुळे गावातील कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहेत। आमदार तुषार राठोड यांनी घटनास्थळाची पाहणी करून मृताच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे। तसेच इतर आर्थिक सहाय्य देण्याचे आश्वासन दिले आहे। धरणग्रस्तांना आताच्या निकषानुसार मोबदला मिळावा अशी मागणीही पुढे आली आहे। काल पहाटे अतिशय गंभीर स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये झाला आणि धरण क्षेत्रामध्ये 20 फूट पाणी वाढलं। त्यामुळे जवळपास 6 गावठाणं पूर्णपणे ती पाण्याखाली गेली। जे काही नागरिक जागे होते यांनी इतर गावकऱ्यांना जागा केलं, त्यांना गावच्या बाहेर घेऊन गेले, पण काही लोक त्यामध्ये ट्रॅप झाले आणि या परिस्थितीमध्ये हसनाळमध्ये 4 महिला आणि एका पुरुषाचा त्यांचं निधन झालेलं आहे। परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, कारण गावठाणामध्ये घरांची पडझड झालेली आहे, जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान झालेलं आहे। जीव वाचवून हे सगळे लोक बाहेर निघाले, त्यावेळेस कुणी काही पैसे घेऊन निघाला नाही, कुणी काही डॉक्युमेंट घेऊन निघाला नाही, त्यांचं सगळं जे काही आहे हे सगळं त्या ठिकाणी भिजलेलं आहे। त्यामुळं प्रशासनाची जबाबदारी या ठिकाणी वाढलेली आहे। आज सकाळी तिथे येण्यापूर्वी सर्व यंत्रणांची बैठक आम्ही घेतलेली आहे। लेंडी विभागाकडून या धरणग्रस्तांसाठी आपण पर्यायी व्यवस्था उभी केलेली आहे। त्या व्यवस्थेत मी पाहणी करणार आहे। त्या ठिकाणी काही त्रुटी आहेत असं त्यांचा आरोप आहे, त्या त्रुटी पूर्ण करू। त्या ठिकाणी लाईटची सुविधा नाही आहे, महावितरणचे अधीक्षक अभियंता माझ्यासोबत आहेत, त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था आम्ही पूर्ण करून देऊ। आणि आमच्या महसूल विभागाकडून म्हणजे पुरवठा विभागाकडून आत्ताच प्रत्येक कुटुंबाला 20-20 किलो धान्य आम्ही आता या ठिकाणी आम्ही वितरित करणार आहोत। आणि त्याचबरोबर 10-10 हजार रुपये NDRF कडून त्यांना उद्या परवा आम्ही देऊ। ज्या लोकांचा मृत्यू झालेला आहे यांचे मृतदेह आता सापडलेले आहेत। NDRF आणि SDRFच्या शासन निर्णयानुसार जोपर्यंत आपण शवविच्छेदन करत नाही तोपर्यंत आपण त्यांना मदत मंजूर करू शकत नाही, असे निकष आहेत। परंतु नागरिकांच्या आणि विस्थापितांच्या भावनांची कदर करत, त्यांच्या भावना जाणून घेऊन, त्यांच्या भावना आहेत की शवविच्छेदन करू नये, आम्ही या ठिकाणी तो जो निकष आहे तो शिथिल करण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांना विनंती केली, त्यांनी ते मान्य केलेलं आहे। आणि आता 4-4 लाख रुपयाचे चेक आम्ही त्यांना, त्या कुटुंबांना आम्ही सुपूर्द करणार आहोत। आणि यावरून वैयक्तिक माझ्याकडून मी त्यांना काही मदत केलेली आहे। अजूनही मुआवजा मिळाला नाही आणि अनेकांना घर मिळाले नाही असे गावकऱ्याचा आरोप आहे। मुआवजा सगळ्या लोकांना भेटलेला आहे। सानुग्रह अनुदानाबद्दल आपण बोलताय, ज्या जमिनी धरण क्षेत्रामध्ये गेल्या होत्या याला अनेक वर्ष लोटलेली आहेत आणि त्यावेळेस या जमिनींची किंमत अतिशय कमी दिली गेली, मुआवजा कमी दिला। अतिशय म्हणजे 1 लाख रुपये हेक्टरीप्रमाणे ह्या जमिनी शासनाने संपादित केलेल्या आहेत आणि एवढ्या वर्षापासून तलाव पूर्ण झाला नव्हता। त्यामुळं या भागातल्या शेतकऱ्यांची ही मागणी होती की आम्हाला काहीतरी अजून वाढून पैसे भेटले पाहिजे। मी विधानसभेमध्ये वारंवार ही मागणी केली की आम्हाला एखादं पॅकेज आपण मंजूर करावं आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा या धरणासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून 165 कोटी रुपयांचं पॅकेज आम्ही मंजूर केलं आणि जेवढे पैसे आमच्याकडे उपलब्ध होते तेवढं आम्ही 60% लोकांचे पैसे या 5 गावातले आम्ही दिलेले आहेत। बाकीच्या लोकांच्या याद्या आमच्याकडे तयार आहेत। ज्या प्रमाणामध्ये निधी आमच्याकडे अवेलेबल होईल त्या सर्वांना पैसे भेटणार आहेत। कुणाचेही पैसे शासनाकडे प्रलंबित राहणार नाहीत। घरातून जेव्हा विस्थापित लोक स्थलांतरित होतात त्यासाठी सुद्धा मुवमेंटसाठी आम्ही त्यांना 50,000 पासून 1 लाखापर्यंत आम्ही त्यांना मदत देत असतो।
याच्याही याद्या आम्ही तयार आहेत. फक्त निधी उपलब्ध नसल्यामुळे हे थांबलेलं आहे. जेव्हा निधी उपलब्ध होईल, प्राथमिकतेनं ज्या 5 गावात पाणी गेलंय इथल्या नागरिकांना सानुग्रह अनुदान आणि त्यांच्या मुव्हमेंटसाठीचं मोबिलायझेशन आम्ही त्यांना तात्काळ अवेलेबल करू. गावकऱ्यांनी जे आता जे गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की जे सानुग्रह अनुदान वगैरे आपण म्हणताय, स्थलांतरित अनुदान जे म्हणताय, ते जर दिवाळीपर्यंत तुमचं ज्या पद्धतीने देणं होईल त्यानंतर गळभरण भरावं तोपर्यंत आम्हाला पण स्थलांतरित करण्याची संधी मिळाली असती, पण आमदार साहेबांनी आमचं ऐकलं नाही असा रोष त्यांचा होता. आता काय की धरणाला झाले होते 39 वर्ष, अनेक वर्षापासून प्रकल्प प्रलंबित होता. या भागातल्या प्रतिक्रिया संमिश्र आहेत, परंतु आता माझ्याबद्दल कोणी रोष व्यक्त केला म्हणून त्याच्यामध्ये मी काही आक्षेप घेणार नाही किंवा बोलणार नाही, कारण काय कोणाचा जीव गेलेला आहे, त्यामुळे त्यांच्या भावना तीव्र आहेत. परंतु यामध्ये माझी प्रामाणिक भावना हीच होती की धरण पूर्ण झालं पाहिजे, परंतु विस्थापिताच्या मागण्याही 100% मंजूर झाल्या पाहिजे. सानुग्रह अनुदान ज्याच्याबद्दल आपण वारंवार मला विचारत आहात, ही महाराष्ट्रामध्ये पहिली बाब आहे की ज्यामध्ये न्याय व विधी विभागानं त्या संचिकेवरती सांगितलं होतं की हे आपण देऊ शकत नाही, तरी सुद्धा या भागातल्या शेतकऱ्याला न्याय भेटला पाहिजे. यासाठी हेक्टरी 7.5 लाख रुपये जवळपास याचे आम्ही मंजूर केलेले आहेत आणि हे सर्व पैसे कल्पना भेटणार आहेत. आता निधीची अवेलेबिलिटी हा तांत्रिक भाग आहे आणि हा भाग मी हाताळत नाही. मी फक्त निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग घेतो, कारण मी लोकप्रतिनिधी आहे. हा भाग अधिकारी पाहतात. तर मी यानंतरही हा प्रयत्न करेल की निधी लवकर भेटला पाहिजे आणि आता जरी हा नुकसान झालं असेल तर इथून पुढे नागरिकांना दिलासा भेटला पाहिजे, यासाठी मी 100% प्रयत्नशील आहे. लेंडी धरण दुर्घटनेने परिसरातील ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. शासनाने तातडीने मदत जाहीर केली असली तरी धरणग्रस्तांच्या जुन्या मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत. त्यामुळे या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि शासन कितपत तात्काळ पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.